नमस्कार मित्रांनो. गुरुपौर्णिमा हा केवळ सण नाही तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुप्रती आदर, भक्ती, कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. वेद आणि धर्मग्रंथामध्ये गुरुचे स्थान देवापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे ते गुरुच असतात. अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेला त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष दान करण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार या दिवशी गुरूंना काही विशिष्ट वस्तू दान करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. 1. पिवळ्या वस्त्राचे दान. गुरुपौर्णिमेला पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. हा रंग ज्ञान, पवित्रता आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी तुमच्या गुरूंना धोतर, कुर्ता, अंगवस्त्र किंवा पिवळी चादर असे पिवळे कपडे दान करणे खूप पवित्र मानले जाते. गुरु यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या शिष्याला ज्ञान, शक्ती आणि यशाचा आशीर्वाद देतात. पिवळे कपडे सूर्य आणि गुरुचे देखील प्रतिनिधित्व करतात, जे ज्ञान आणि बुद्धीचे कारक मानले जातात. दुसरी आहे ती म्हणजे धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तके दान करा. गुरु हे ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांना श्रीमद भागवत गीता, रामायण, उपनिषद किंवा ध्यान आणि योगाशी संबंधित पुस्तके भेट देणे शुभ मानले जाते. या प्रकारच्या दानामुळे गुरूंना प्रसन्न होण्यासोबतच शिष्याचा आध्यात्मिक आणि बौद्धिक विकास होण्यास मदत होते. शक्य असल्यास पुस्तके एका सुंदर कपड्यात गुंडाळा आणि श्रद्धेने अर्पण करा. 3. सात्विक अन्न आणि फळे अर्पण करा. ताजी फळे, सुकामेवा, देशी तुपापासून बनवलेले मिठाई, गाईचे दूध आणि त्यापासून बनवलेला खीर किंवा पेढा इत्यादी सात्विक अन्न गुरूंना अर्पण करणे खूप फलदायी मानले जाते. हे दान केवळ गुरूंच्या आरोग्याची कामना करत नाही तर शिष्याच्या भक्ती, सेवा आणि नम्रतेचे प्रतिबिंब देखील टाकते. पुराणामध्ये असेही नमूद आहे की फळे, अन्न आणि मिठाईचे दान विशेष पुण्य देते. 4. चांदी किंवा तांब्याची भांडी दान करा. पूजेसाठी किंवा अल्पोपहारासाठी गुरूंना लोटा, काच, प्लेट इत्यादी चांदी किंवा तांब्याची भांडी दान करणे खूप शुभ मानले जाते. चांदी हे शुद्धतेचे आणि चंद्राच्या शीतलतेचे प्रतीक आहे, तर तांबे अग्नी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. हे धातू गुरूंची शांती, करुणा आणि तेज प्रतिबिंबित करतात. या प्रकारच्या दानामुळे सौभाग्य, वय आणि पुण्य वाढते. 5. तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या. तुमच्या क्षमतेनुसार गुरूंना दक्षिणा देण्याची प्राचीन परंपरा आहे. दक्षिणेत तुम्ही पैसे, कपडे, अन्न, सोने, चांदी किंवा इतर उपयुक्त वस्तू देऊ शकता. मंडळी, जर भौतिकदृष्ट्या काही देणे शक्य नसेल तर भक्ती, सेवा आणि समर्पणाने हात जोडून पाने, फुले यांचा लोटा अर्पण करणे आणि नमस्कार करणे देखील सर्वोत्तम मानले जाते. गुरूंचे आशीर्वाद ही जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे, जी जीवनात आनंद, शांती आणि यश आणते. धन्यवाद. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदेव.